नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 16. अक्कलकोटात रामजोशी बुवांच्या घरी पंचदशी म्हणून एक वेदांतपर ग्रंथ आहे. तो गणपतराव जोशी संगमेश्वरकर, गोपाळ जोशी हिरलीकर, जयतीर्थ पुराणिक वगैरे विद्वान मंडळी नेहमी वाचत असत. एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे या मंडळींचं ग्रंथावलोकनाचं काम चाललं होतं. एका श्लोकाचा अर्थ कुणालाही बरोबर लागत नव्हता. त्याच्या विवरणात सर्व मंडळी अगदी कढून गेली. ती तितक्यात श्री स्वामी समर्थांची स्वारी बाहेर फिरायला गेलेली चोळप्पाच्या घरी आली अशी त्यांना बातमी समजली आणि तेव्हा श्लोकाच्या अर्थाची चर्चा सगळ्यांनी मिळून करावी असं सगळ्यांनी एकत्र ठरवलं आणि महाराजांच्या दर्शनाला आले. श्री समर्थांचं दर्शन घेऊन मंडळी खाली बसली. तेवढ्यात महाराज वेदांत विषयावर बोलू लागले आणि शेवटी ज्या श्लोकाच्या प्रश्न मंडळींनी उद्यावर ठेवला होता त्याचाही अर्थ सगळ्यांच्या हृदयात समर्थांनी चांगला समजावून दिला, भरवून दिला. आणि हा चमत्कार पाहून सगळी विद्वान मंडळी आश्चर्याने चकित झाली. आपल्या मनातलं हृदगत महाराजांनी जाणलेलं पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि ते प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली आणि श्रींच्या चरणाजवळ सर्वजण पारमार्थिक ज्ञान मिळावं म्हणून निश्चयाने नियमितपणे येऊ लागले. पुढे येणारं संकट जाणून श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांचं कसं संरक्षण त्या उत्सवाच्या संबंधात राजवाड्यात दरबार भरला होता. चिंतोपंत आप्पा टोळ कारभारी यांच्या घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्यामुळे त्यांना दरबाराला जायला उशीर झाला. राजाकडनं त्यांना बोलवण्यासाठी एक जासूद आला. महाराजांनी टोळास की कचेरीला जायचं नाही म्हणून आज्ञा केली. आता समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळांना काही जाता येईना आणि इकडे राजाची इतराजी होईल म्हणून त्यांना भीती पण वाटायला लागली. अशा पंचायतीत टोळ पडले असताना राजाकडून पुन्हा दुसरं बोलवून आलं, पण समर्थ काही जायला आज्ञाच देईनात. तिसऱ्या खेपेला चोपदार बोलवायला आला तरी समर्थांनी परवानगी दिलीच नाही. चिंतोपंतांकडे रागाने पाहून महाराज म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील रे? तुझे हातपाय तोडले तर तू काय करशील रे? वगैरे पुष्कळ प्रकारे महाराज रागावून बोलले आणि महाराज आणखी म्हणाले की दरवाजाबाहेर बसून लवकर या म्हणून मोठ्या दिमाखानं हा हुकूम करतोय काय? चिंतोपंत आप्पा हे स्वामी भक्तच होते. त्यांची खात्री झाली की आज दरबारात काहीतरी विपरीत प्रकार घडणार आहे. राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारात न जाण्याचा त्यांनी निश्चय केला. चोपदार परत जाऊ लागला तेव्हा गोपाळ जोशी हिरलीकर समर्थांजवळ बसले होते. ते उठून बाहेर चोपदारांच्या मागे गेले. राजेसाहेब कुठे आहेत म्हणून त्यांनी चोपदाराला विचारलं. त्यानं उत्तर दिलं की राजेसाहेब थोरले दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसले आहेत. त्यावरून दरवाजा बाहेर बसून हुकूम करतो म्हणून महाराज म्हणाले ती गोष्ट जोशी बुवांच्या प्रत्यंतरास आली. पुढे दरबारात अनर्थ घडून आला. तो असा की दुतर्फा मानकरी मंडळी बसली असताना गणपतराव खंडागळे मानकरी हे दरबारात आले. त्यांच्या कमरेला जी तलवार लटकत होती तिचं टोक गणपतराव बसते समयी पिराजीराव पिलवीकर मानकरी यांच्या पागोट्याला लागून ते पागोटं खाली पडलं आणि भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन पिराजीराव गणपतरावांच्या अंगावर घसरले. तलवारीचे सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचा प्राण घ्यायला प्रवृत्त झाले. दुसऱ्या मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने उभयंतांना एका बाजूला काढून तंटा मिटवला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. पिराजीरावांनी विनाकारण दंगा केला. सबब राजेसाहेबांनी त्यांना अक्कलकोटाच्या हद्दपार केलं. याप्रमाणे पुढे अनर्थ घडणार हे जाणून महाराजांनी आपला भक्त टोळ याला दरबारात जाऊ दिला नाही. अशा महाराजांच्या एक एक लीला आहे तो. श्रीमंत मालोजी राजेसाहेब यांचे कारभारी दाजीबा भोसले यांच्या बंडासंबंधाने हद्दपार केल्याचं चरित्रात आलेलंच आहे.
राजेसाहेब यांचं दाजीबांवर प्रेम असल्यानं दाजीबांना पुन्हा अक्कलकोटास आणण्याबद्दल त्यांचे भगीरथ प्रयत्न चालले होते आणि त्या संबंधाने त्यांनी हजारो रुपये देखील खर्च केले होते. याप्रमाणे राजाची कडेकोट तयारी चालली होती. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी श्री स्वामी समर्थ महाराज नरसिंगराव भोसले यांच्या वाड्यात बसले असताना सन्निध सेवेकरी मंडळी आणि विश्वासराव आप्पासाहेब माने वगैरे मंडळी होती. महाराजांच्या बाललीलांचे खेळ चालले असताना एकेकी समर्थ अतिशय रागवले ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णाप्रमाणे लाल दिसू लागली. सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून काय चमत्कार होतो तो पाहत लपून बसले. विश्वासराव माने मोठे शूर सरदार पण कोपित झालेल्या महाराजांसमोर क्षणभरही उभे राहायला ते समर्थ नव्हते. ते म्हणाले, प्रसंग पडल्या वाघाचा अंगावर चालून जायला आम्ही घाबरणार नाहीत हो, पण श्री समर्थांपुढे उभं राहण्यास आपलं काही धैर्य होत नाही. जाळून भस्म करून टाकतील ते. तितक्यात महाराज मोठ्या रागानं म्हणू लागले, क्यों चेष्टा लगाई, बहुत मात्रा गमनी, इसको माकू लगे गद्धे, हराम चोर साले. हाँ, दाजा को लेकर आता है, दाजा को लेकर आए, फिर 100 सिपाही लेकर पकड़ कर ले जावेंगे. याप्रमाणे भाषण करून महाराज स्तब्ध राहिले. 4 घटका पावे तो कोणास जवळ येऊच दिलं नाही. ही महाराजांची उक्ती राजांच्या कानावर गेली. त्यांनी त्यावेळेस सावध होऊन महाराजांच्या इच्छेनुरूप वर्तन करायला हवं होतं, पण विनाशकाले विपरीत बुद्धी याप्रमाणे दाजीबाला घेऊन येण्याचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले. राजाला काय वाटायचं की दाजीबा हा एक परीसच आहे आणि त्याच्या प्राप्तीनं आपले सगळे मनोरथ पूर्ण होणार. पुढे काही दिवसांनी राजाच्या प्रयत्नांना यश आलं आणि दाजीबाकडून गैरवर्तन होणार नाही म्हणून इंग्रज सरकारची खात्री करून देऊन आपण स्वतः त्याला 50,000 रुपयांवर जामीन राहून दाजीबांना एकदाच त्यांनी अक्कलकोटाला आणलं. दाजीबा भोसले आल्यावर राजेसाहेबांचा तो खाजगी कारभारी बनला. वाटेल तसे प्रकार संस्थानात होऊ लागले. एक पारशी मॅजिस्ट्रेट, एक ब्राह्मण सुभेदार आणि हे दाजीबा एकमेकांना अनुकूल राहिले आणि प्रजेला खूप ताप द्यायला सुरुवात केली त्यांनी. फुलाच्या चोराला ते फाशीची शिक्षा या म्हणीचा जो काही अर्थ असेल तो अक्कलकोटा सगळीकडे दिसायला लागला. एका शेतकऱ्याच्या शेतातून 2-3 इसमांनी बिना परवानगीने तुरटीचे 3-4 भारे नेलेत आणि त्याबद्दल खटला होऊन प्रत्येकाला 1-1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 500-500 रुपयाचे दंड अशी शिक्षा ठोठावली गेली. बापूसाहेब निंबाळकर या राजघराण्यातील मुलीच्या वंशातील असल्याने मानकरी म्हणून बागेहाळी गाव त्यांच्याकडे जहागीर आहे. त्या गावाच्या एका महाराज रागानं बापूसाहेब यांनी जोडा मारला. त्याबद्दल फिर्याद घेऊन दाजीबा भोसल्यांचं आणि बापूसाहेबांचं वैमनस्य असल्यामुळे दाजीबाने आतून किल्ली फिरवल्यावरून मॅजिस्ट्रेट साहेबांनी बापूसाहेबांचं वय 60 वर्षाचं असतानाही 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड द्यावा म्हणून शिक्षा केली. नारायणराव आरगडे सोलापूरकर मुख्त्यार वकील हे अक्कलकोट गावात रस्त्याने जात असताना एका इस्माला धक्का लागून त्याचं पागोटं पडलं. त्यावरून त्याचबरोबर मारामारी होऊन फिर्याद आली आणि आकसाने मॅजिस्ट्रेटाने त्याला 1 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा दिली. याप्रमाणे प्रजेवर फार जुलूम होऊ लागला. अब्रुदार गृहस्थांना अक्कलकोटास जाण्याची राहण्याची पण भीती वाटायला लागली. इकडे वर सांगितलेले ब्राह्मण सुभेदार यांचाही जुलूम सुरू झाला. चिंतोपंत अप्पाटोळ हे कारभारी असताना अक्कलकोट तालुक्याची जमात सालेना 1,15,000 झाली होती. त्यांनी लोकांना खुश ठेवून आणि राजाचंही नुकसान न करता योग्य सारा जमिनीवर बसून इस्तावे चढ घालून 25-30 वर्षांचे कौल राजाच्या सही शिक्क्यानिशी रयतेस दिले होते. दाजीबा भोसले यांचा हल्ली असा सल्ला पडला की टोळ यांनी सरकारचं फार नुकसान करून कौल दिले. राजेसाहेबांच्या सल्ल्याने सदरचे कौल जुलमाने रयतेपासून परत घेऊन फाडून जाळून टाकण्याचा सुभेदार यांनी सपाटा चालवला आणि साऱ्याचा चढ रयतेवर बसवला. ज्यामुळे प्रजा त्रस्त होऊन हजारो अर्ज काउन्सिलपर्यंत गेले. हे अर्ज करण्याच्या कामी शंकरराव नाना सरदेशमुख यांचं अंग आहे अशा वहिमावरून त्यांना बोलावून आणून दाजीने राजाला सल्ला दिल्यामुळे राजाने त्यांना नजरकैदेत ठेवलं. सरदेशमुख
यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेऊन सोलापुराला ते निघूनही गेले आणि तेथील पॉलिटिकल एजंट यांच्याकडे रयतेवर जुलूम झाल्याची त्यांनी फिर्याद केली. याप्रमाणे अक्कलकोटात झोटिंग बादशाही चालली. अब्रुदार लोक रस्त्यावर वागण्यासही फिरण्यासही भिवू लागले. अर्जावरून संस्थान लवकरच जप्त होणार म्हणून जिकडे तिकडे वंदता उठली. अशा आणीबाणीच्या वेळी एक शास्त्री बुवा राजास राजनीतीचा उपदेश करायला आले. अक्कलकोटाच्या जवळ समजा एक दक्षिणेला 4-5 कोसांवरती खेड म्हणून एक गाव आहे. तेथील आद्य आचार्य यांनी श्रीमंत पेशवे सरकारांनी 40,000ची गावं जहागिरी दिली आहेत आणि आचार्य खूप विद्वान आणि सत्पुरुष होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अक्कलकोट जप्त होणार हे ऐकून आचार्यांचं मन कळवळलं आणि शेजार धर्म आहे, आपण राजाला भेटून 4 उपदेशपर गोष्टी सांगून पाहाव्यात अशा हेतूनं ते अक्कलकोटाला आले. राजाची भेट घेतल्यावर राजानं आगमनाचं कारण विचारलं. आपण स्वतः जहागीरदार आहोत, शेजार धर्माप्रमाणे भेटून 4 शब्द सांगण्यासाठी आलो आहोत असं म्हणून आचार्यांनी अनेक तऱ्हेने राजनीतीचा उपदेश केला आणि शेवटी भागवतातील एक गोष्ट आचार्यांनी सांगितली की शेकडो मनुष्य ज्यात बसली आहेत. असं एक जहाज समुद्रात चालले असताना मोठं तुफान आलं. तितक्यात त्या जहाजासमोर एक मत्स्य येऊन उभा राहिला आणि त्याला वाचा फुटून तो बोलू लागला. या जहाजातील एक मनुष्य मला भक्षावायला द्या, म्हणजे नाव सांगून त्यांनी सांगितलं की हा मनुष्य मला भक्षायला द्या म्हणजे मी जहाज गिळत नाही, नाहीतर सर्व जहाज गिळून टाकेल. म्हणून तो मत्स्य स्तब्ध राहिला. जहाजातील लोकांनी विचार करून त्या मनुष्याला पाण्यात ढकलून देऊन सर्व प्राण वाचवले आणि जहाज सुखरूप गेले. ही गोष्ट सांगून आचार्य म्हणाले, आपल्या संस्थानरूप जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्यास टाकून देऊन संस्थांचं संरक्षण करावं. याप्रमाणे नीतीच्या गोष्टी सांगून आचार्य खेडास निघून गेले. वैभवाने ज्याचे डोळे धुंद झाले आहेत त्यास या बोधाचा थोडाच उपयोग होणार. आचार्य वाड्याच्या बाहेर जाण्याचा उशीर तो दाजीबा भोसले आणि आप्पा माहूत यांनी आचार्यांचा फार्स करून दाखवला. आचार्यांसारखा शालनामा डोकीस बांधून हातात काठी घेऊन त्यांच्यासारखं शस्त्रास्त्र बोलवून हातवारे करून त्यांनी सोंगाची हुबेहूब बतावणी केली. मालोजीराजे यांना त्याचं फार हसू आलं आणि ते म्हणाले, म्हातारा आम्हास नीतीच्या गोष्टी सांगतो, आम्हास काय समजत नाही, मोठा शहाणा आला. असं म्हणून त्यांनी त्याची निर्भत्सना केली. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 16 समाप्त. क्रमशः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.